नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या दूध खरेदी दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। सध्या दुधाला 38 रुपये प्रति लिटर दर मिळत आहे। पण दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांची आशा प्रज्वलित झालेली आहे। लोणी, तूप, दूध पावडर यांचे दर आता काही महिन्यामध्ये 15 ते 20 रुपयाने वाढल्याचे दिसत आहे। आता याही पेक्षा सध्या आता उन्हाळ्याची चाहूल लागलेली नेमकीच यामध्ये दुधाला जास्त मागणी असते। जागतिक बाजारपेठेमध्ये दुधाला चांगली मागणी आहे। उत्पादन खर्च वाढ आणि शेतकऱ्यांना जास्त दर देण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे। सर्वात आधी गेल्या काही काळात अनेक दूध उत्पादनाचे दर वाढले आहेत। उदाहरणार्थ जनावरांचा खाद्य खर्च, डिझेल वाहतूक खर्च, मजुरी खर्च जर पाहता शेतकऱ्यांना हे दर सध्या परवडत नाहीये। दूध दर वाढण्याची शक्यता अजून लोणी तूप दर वाढ झालेली आहे। डेअरी कंपन्यांना त्याचा फायदा होत आहे। शेतकऱ्यांना जास्त दर देण्यासाठी डेअरी उद्योग सध्या अग्रेसर आहे। उत्पादन खर्चामध्ये वाढ झालेली आहे। खरेदी दर वाढवावा अशी आता शेतकऱ्यांकडून सुद्धा मागणी वाढत आहे। कधी दूध पावडर स्टॉक जास्त असेल तर डेअरी कंपन्यांना खरेदी दर कमी ठेवतात, पण आता सध्या तर तसं काही वाटत नाहीये। सध्या दुधाला जास्त मागणी, आता उन्हाळ्याची चाहूल असल्यामुळे दुधाला जास्त मागणी वाढणार आहे आणि जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा दुधाला आता सध्या चांगली स्थिती आहे। जर लोणी, तूप, SMP दर असेच राहिले तर दूध दर अजून वाढू शकतात। आता थोडी वाढ होण्याची शक्यता मात्र निश्चितच आहे। बाजार, निर्यात, डेअरी कंपन्या आणि सरकार यावर काय भूमिका घेतं हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या दूध खरेदी दर 38 रुपयापर्यंत आहे। 3.5चा फॅट व 8.5चा SNF यामध्ये आता 38 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना सध्या दर मिळत आहे। लोणी, तूप, दूध पावडर यामध्ये 15 ते 20 रुपयाची वाढ आता नेमकीच झालेली आहे। ही वाढ पाहता दूध खरेदी दरामध्ये आणखी वाढ होईल अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांना आहे।